मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मिरवणुकीत हिरवे झेंडे फडकवत होते असं त्यांनी म्हटलेलं आहे। मिरवणुकीत भगव्या झेंड्यांचा अपमान केल्याचा आरोप कालच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर केलेला आहे। मिरवणुकीत भगव्या झेंड्याचा अपमान केला गेला। मतांसाठी किती लाचारी पत्करणार हा सवाल देखील एकनाथ शिंदे उपस्थित करतायत। वरईत त्यांना अवघं 6000चा लीड मिळालं, अर्थात ठाकरे गटाला केवळ 6000चा लीड मिळालं असं शिंदेंचं म्हणणं आहे। आता तुम्हाला भेंडी बाजारासारखा मतदारसंघ शोधावा लागेल असा टोला देखील एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना लगावलाय। उबाटाच्या मिरवणुका आपण पाहिल्या? उबाटाच्या मिरवणुका पाहिल्या का? निवडणूक प्रचारामध्ये प्रचारात झेंडे बघितले? पाकिस्तानचे हिरवे झेंडे फडकत होते, भगव्या झेंड्यावर हिरव्या झेंड्याने वार करत होते। हा व्हिडिओ मी बघितलाय, तुम्ही बघितलाय? बघून घ्या। लाज नाही वाटली? मतांसाठी किती लाचार व्हाल, किती लाचारी पत्कराल। ओवेसी पेक्षा आता उबाटाच आपला मसिया यांना वाटू लागलाय। हा मेळावा कुठं होतोय? वरळीमध्ये। या वरळीमध्ये कुणाला किती मतं पडली तुम्हाला माहित आहेत? अरे इथं उबाटा जेमतेम 6000चा लीड घेतलाय, फक्त जेमतेम। काही म्हणत होते ते आम्ही 50,000चा लीड देणार। कुठं गेले राजीनामे देणारे? इथून लढतो तिथून लढतो, ह्याला पाडतो त्याला पाडतो। आता कसे जिंकणार? आता कसे जिंकणार? तुम्हाला भेंडी बाजार सारखा मतदारसंघ शोधावा लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।